फटका समोर मिड ऑनच्या डोक्यावरनं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार. हो, हा तोच बॅटर ज्याला तुम्ही जीवनदान दिलंय. आणि आगरी भाषेमध्ये एक फार सुंदर म्हण आहे, मेलेलं कोंबडं कधी आगीला घाबरत नाही. सध्या इकडे 30 बॅटिंग जीवनदान मिळाल्यानंतर फलंदाज करतो रुपेश. षटक संपलंय मैदानावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा झाले तब्बल 15. जी विकेट तुम्हाला शून्यावरती मिळाली होती ना, तिकडे आपण पाहतोय आता रन्स खर्च होऊ लागलेत भरपूर साऱ्या. आणि 3 चौकार सलगचे आले, त्यामुळे एक चांगली सुरुवात पहिल्या डावात इकडे बॅटिंग टीमला मैदानावरती मिळाली आहे. बॉल तयार होईल. बॉलिंग मार्कवर ओव्हर नंबर सुरू होती या ठिकाणी आपण पाहता ती म्हणजेच 2. आणि दुसऱ्या षटकात गोलंदाजी मार्कवर बॉल तयार झाल्यात संकेत. एका बाजूला कातळपाडा, दुसऱ्या बाजूला झिराड आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्यातील लढाई मैदानावरती सुरू आहे. बॉल तयार आहे. बॅटच्या समोर होता भरपूर चांगला फटका. रनआउटची संधी. यस यस यस, इट्स आउट. फलंदाज बाद रन आउटच्या स्वरूपात लागेल. इथे धक्का, एक चांगला शॉट, चांगली क्वालिटी फिल्डिंग, एक क्वालिटी बुलेट थ्रो, एक चांगलं कनेक्शन आणि एक मोठी विकेट. फलंदाज बाद शून्यावरती मैदानाच्या बाहेर. हर्ष. च्या नावावरती दुसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूनं. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, इंसान वही है जो अपनी तकदीर बदल दे. कल क्या होगा कभी मत सोचो दोस्तों, क्या पता कल वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे. क्योंकि वक्त वक्त की बात है. आज धूप तो कल बरसात. सगळं काही बदलतं आयुष्याच्या वळणावरती. कधी यश, कधी अपयश, कधी सुख दुःख, सारं सोबतीने येतं. महत्त्वाचा असतो तो म्हणजे तुमचा परिवार, तुमचे मित्र, तुमचे साथीदार. आयुष्यात हजारो लोक ज्यावेळी विरोधात जातील ना, एक मित्र असा कमवा हजारोंच्या समोर त्या गर्दीमध्ये सांगेल की नाही, तूच मित्राबरोबर आणि मी तुझा साथीदार आहे. म्हणून तर म्हटलं जातं, दोस्ती भी एक अजीब रिश्ता है और जो निभा वह फरिश्ता. आणि आज मापगावनं अनेक सारा मित्रपरिवार दिला. थँक्यू सो मच. आज पहिला दिवस. पहिल्याच दिवसात कधी मापगावकरांचं होऊन गेलो मला स्वतःलाच कळालं नाही. आणि गावदेवी क्रीडा मंडळ मापगावची मानाची स्पर्धा करता करता आज भरपूर सारा आनंद या क्रिकेटने इथे दिला. त्याबद्दल थँक्यू सो मच मापगाव. 2 धावा धावफलकावरती सोडला जातील. धावफलक 2 ने पुढे जाता टीमची टोटल स्कोर कार्डवरती पुढे जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. 17 लॉस ऑफ 1. 17ला 1 बाद. नेक्स्ट मॅच टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. दोन्ही टीम्स ओव्हर ब्रेकमध्ये आम्ही अनाऊन्स करू, लक्षात घ्या. ज्या टीमचा कॅप्टन उपस्थित नसेल प्रतिस्पर्धी टीमला टॉस विन घोषित केलं जाईल. बॉल तयार. इथे अंपाचा इशारा, नो बॉल, इट्स बीमर. आणि त्या सोबतीनं 1+1 बाय 1 गेट 1 फ्री एखाद्या डीमार्टमध्ये ऑफर लागावी. सध्या तसंच काही होतं. आणि त्या ऑफर सोबत अजून एक नेक्स्ट बॉल तुम्हाला स्क्रॅच वाउचर सापडावा आणि त्यामध्ये फ्री मिळावा. लाईक दॅट मोमेंट तुम्हाला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच जहनुमान मिल्कत खार, वागेश्वर वागरण. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस. गोलंदाज तयार.
फ्रीटचा बॉल, चांगलं कमबॅक, चांगलं कमबॅक. यष्टीरक्षकाचं देखील कौतुक व्हायला हवं. राजा शिवछत्रपती किहीम वर्सेस सिद्धिविनायक झिरट. राजा शिवछत्रपती किहीम वर्सेस सिद्धिविनायक झिरट आहे ना नेक्स्ट मॅच. ओके, दोन्ही टीम्स रेडी राहायचं. इथे 4 धावा धावफलकावरती जोडला जातील आणि चौकाराच्या मदतीनं स्कोर पुढे फ्लॅ होतोय. स्कोर कार्डवरती एक नजर टाकूया. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती, 23 या आकड्यावरती. चांगल्या रन्स बनतात, चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. रेडी राहायचं राजा शिवछत्रपती किहीम आणि टीम सिद्धिविनायक झिराट. बॉल तयार. फुल टॉस ऑन साईडला फेकलाय बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर, बट डिक्लर झोन तिकडे. फक्त एकच धाव मिळेल, एकच धाव मिळेल आणि एका धावेनं स्कोर 24 या आकड्यावरती. खतरनाक बॅटिंग सुरू आहे दोन्ही बाजूनं. एक तरफ खाई, दूसरी तरफ कुआ, दोनों तरफ से पिटाई बराबर जारी आहे. विकेट्स काढावी लागेल, विकेट्स काढावी लागेल. रुपेश चांगला खेळतोय, 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. इंडिव्हिज्युअल अगदी आपल्या टीमसाठी रोल त्याचं सुपर राहिला. बॅकफुटला जाऊन एक चांगला फटका सजवला होता. आत येणारा बॉल होता, वेट ट्रान्सफर केला आणि बॅकफुटला जाऊन अगदी बॅकफुट आणि एक सिंगल या ठिकाणी मिळते. एका सिंगलच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. पहिलं षटक बरोबर अगदी आपण पाहिलं 5 मिनिटांमध्ये फिनिश झालं. या षटकासाठी थोडा वेळ तुम्ही जास्त घेतलाय तर मग काळजी घ्या, येणारं षटक तुम्हाला थोडंसं लवकर हातावं लागेल, कारण 15 मिनिटात 3 षटकं मैदानावरती तुम्हाला टाकायची आहेत. या गोष्टीची काळजी टीम कणकेश्वरी झिराट मैदानावरती आपल्याला घ्यायची आहे. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 24 धावा धावफलकावर. 24 या आकड्यानं क्रिकेटला भरपूर काही दिलं. 24 एप्रिल 1973ला जन्म झाला त्या खेळाडूचा, ज्यानं क्रिकेट जगताची परिभाषा बदलवून टाकली. लिटिल मास्टर, गॉड ऑफ क्रिकेट, भारतरत्न आणि क्रिकेटच्या धर्माचा जो देव झाला, भारतरत्न सचिन, रमेश तेंडुलकर, विक्रमादित्य, 100 शतकं ज्याच्या बॅटमधनं आपण पाहिली, त्याची बरोबरी कुठेतरी विराट कोहली नव्या जनरेशनचा एक नवा सितारा करेल याची चर्चा सातत्यानं राहिली. मात्र सध्या रोकोची जोडी स्ट्रगल करताना आपण भारतासाठी पाहिली. अगदी आपण पाहिलं T20 फॉर्मॅटमधनं हिटमॅन त्याच्या सोबतीनं विराट कोहली, विश्वचषक जिंकल्यानंतर रिटायरमेंट जडेजा या 3 खेळाडूंनी अनाऊन्स केली. त्या सोबतीनं नंतर आता टेस्ट क्रिकेटमध्ये अगदी रोहित शर्मा देखील लवकरच सिडनी नंतर रिटायर्ड होतोय. फटका ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. पहिल्या टप्प्यावरती बॉल फील्ड केला झाला, एक सिंगल तोपर्यंत मिळते. एका सिंगलनं स्कोर पुढे झाल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. ओव्हर नंबर सुरू आहे मैदानावरती. आपण पाहतात 3. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. स्विचिटचा फटका, सरळ बॅटनं रन्स येत होते. इथे झाली आहे मिस्टेक. कॅच ड्रॉप. झेल सुटलाय की सोडलाय? सिंगल समोर झेल होता, कॅच पर्यंत नाही पोचू शकले. आज घरातून निघताना अगदी बॅट सोबत आहे ना, नशीब घेऊन आला रुपेश. हे दुसरं जीवनदान मैदानावरती त्याला मिळालं. गोलंदाज तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल घेऊन चांगला बॉल, अपील अपील, यस यस यस, इट्स आउट, परफेक्ट प्लम. आणि त्या सोबतीनं पायाला स्पर्श जरूर झाला होता, बट क्लीन बोल्ड देखील तिकडे विकेट झाली आहे. अगदी आपण पाहताय फलंदाज होतात या ठिकाणी बाद. रुपेश एक वेळा जीवनदान, दुसऱ्यांदा जीवनदान, तिसऱ्यांदा विकेट. कमॉन डीजे.
49 धावा बनल्या होत्या त्या थांबल्या डिपेंडिंग चॅम्पियन टीमकडनं. लाईन चांगली आहे. लेफ्ट आर्म सीमर ज्यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती येतात त्यांचा टप्पा भरपूर महत्त्वाचा असतो. अँगलसोबत अगदी पाहिला बॉल थोडे डीप खाली ठेवून वळवत असताना आणि एक यशस्वी षटकाची समाप्ती झाली आहे. या ओव्हर्समध्ये जर का तुम्ही पाहिलं ना तर धावा खर्च झालेत फक्त आणि फक्त आपण पाहताय 4 आणि त्या सोबतीने एक इम्पॉर्टंट रुपेशची विकेट काढली आहे. आफ्टर फिनिश द थर्ड ओव्हर 29 लॉस ऑफ 2 29ला 2 बाद सध्या बॅटिंग करते मैदानावरती टीम आपण पाहताय जय हनुमान कातळपाडा समोर खेळतीये कनकेश्वर जीरा टॉस जिंकून ते करतात फिल्डिंग. ओव्हर नंबर सुरू होतीये मैदानावरती 4. वेळ जास्त गेला अंपास तर मग फक्त 4 खेळाडू असतील 38 सर्कलच्या बाहेर. 2 मिनिटं तुम्ही एक्स्ट्रा घेतलीत. फक्त 4 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. याची काळजी घ्या. ऑनफिल्ड अंपासपर्यंत तो मेसेज या ठिकाणी आपण पोहोचूयात. प्रत्येक टीमसाठी नियमावली सारखी आहे. टाईम अलर्ट होतं 2 मिनिटं लेट झाले तुम्ही. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचं अंतिम षटक पहिल्या सत्रातलं. सागर वॉट अ बॉल. टप्पा पडल्यानंतर इतका फिरलाय की एखादा साप बियातनं बाहेर यावा त्याला समोर काठी घेऊन कोणीतरी उभं दिसावं आणि अगदी 0 सेकंदामध्ये त्याने यू टर्न घ्यावा. इतका काटा बदलावत असताना काय फिरवतोय बॉल. ग्रेट बॉलिंग सागर चांगली टाकेल बॉलिंग. अजून एक चांगला बॉल होता. आता बॅटच्या समोर डीपमध्ये लॉंग ऑनला खेळले क्षेत्ररक्षण तितकं चांगलं पाहायला मिळालं. फिल्डर उपस्थित होतं डीपमध्ये लॉंग ऑनला. समीर धावफलक 1ने पुढे झाल 30 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 3 राहिली. फिल्डिंग टीम आपण पाहताय झिराटच्या बाजूनं. ओव्हर नंबर 4 कुठे जाल तिकडे मॅचमध्ये टार्गेट आपल्याला समजेल काय सेट होतं. वॉट अ बॉल. गुड लाईन स्पॉटवरती टप्पा टाकून कधी आत कधी बाहेर कधी ऑफ ब्रेक कधी लेग ब्रेक. सागर भरपूर चांगल्या कंट्रोलनं बॉलिंग करतोय. ज्यावेळी तुम्ही फुरकीपट्टू असता ना तुमच्या बॉलवरती तुमचं असणारं नियंत्रण तुम्ही किती फ्लाईट देताय बॉल किती वळेल बॅटच्या रेंजपासून तुम्ही किती दूर ठेवताय ते इम्पॉर्टंट आहे. आणि मागे यष्टीरक्षक साथ देतो गोलंदाजाला. यष्टीरक्षक हा मॅचचा केंद्रबिंदू असतो. तिकडे जर तुम्ही चार्जअप करत असाल जसं यष्ट्यांच्या मागे गेम चेंज होतो हे भारतासाठी MS धोनीला करताना आपण पाहिलं. बॉल तयार. फटका फर्स्टला मिस टायमिंग बॉल हवेत बॉल अनकॉटची संधी कॅच इट्स विकेट. फलंदाज बाद. मोहब्बत में का इसमें एक इशारा क्या. हिफाजत बिना क्यों बनोगे मसीहा अभी दोस्ती ने पुकारा. किसी शहर में तो रहोगे आरिफ ये सबका हुआ अब तुम्हारा का. सातत्यानं सगळं काही बदलताना चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. 3-0-30 मागच्याच बॉलवरती स्कोर सांगितला विकेट आली त्यानंतर तिकडे स्कोर थांबेल 30 या आकड्यावर. चांगली बॉलिंग करताना सागरला तुम्ही पाहता 3 अगदी आपण पाहिलं ना षटक 29 होते. सागराला एक सिंगल एक डॉट एक विकेट. अजूनही 3 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. 2 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. चांगली बॉलिंग केली आहे सागरनं. 2 डॉट टाकलेत. एक मिडल स्टिकवर ना हा फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाही आहे. याचं कारण काय तुम्ही वेळ थोडासा जास्त वापरला या मॅचमध्ये त्यामुळे एक फिल्डर 38 सर्कलमध्ये आत तुम्हाला आणावा लागला. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे राहिलं. आता मागे बॅकअप नाही आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षण पोहोचतील तोपर्यंत 3 धावा इकडे पूर्ण होतील का हा क्वेश्चन मार्क आहे. थर्ड अंपायर्सकडे निर्णय पाठवला. अंपायर्स कॉल. तिसरी रन पूर्ण झाली आहे का त्यासाठी आपण या ठिकाणी पाहता थर्ड अंपायर्सचा कॉल करण्यात आला ऑनफिल्ड अंपायर्सच्या माध्यमातून. या पाहूयात थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. समंदर ने झुकते हालातों के कदमों पर टूटे हुए तारे कभी नहीं गिरते जमीन पर
बड़े शौक से गिरती है लहरें समंदर पर, लेकिन कोई समंदर कभी नहीं गिरता लहरों पर। लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. बॉटम लाईन ऑफ दी एंड, संघर्ष आयुष्यात महत्वाचा. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो. चमकतो तोच जो घनाचे घाव सोसण्याची हिंमत देखील ठेवतो. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. इकडे पाहिलं जातं DRS अगदी आपण क्रिकेटमध्ये आल्यानंतर भरपूर काही बदलताना पाहिला. इकडे अंपास कॉल. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत नुकताच बॉक्सिंग डे फिनिश झाला. अगदी यशस्वी जयस्वालच्या वैठी आउट नंतर अगदी आपण पाहिलं रवी शास्त्री यांचं ट्विट, आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जतीन सुप्रू सोबत युसुफ पठाणनं म्हणालेली एक लाईन सध्या भरपूर ट्रेंडिंगला. स्निको फिलहाल थोडा बिमार आहे. एक क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. स्टे ट्यून. अँड इट्स ओईटी आउट. फलंदाज बाद. 2 धावा मिळतील आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज 3 कंप्लीट झाले. चौथी घेत असताना रनआउट. ओके, 3 धावा ॲड होतील धावफलकावर. धावफलक 3 ने पुढे जाल. 33. अंतिम बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. अतिशय चांगलं टेलिकास्ट. इकडे कॅमेरामॅनचं देखील कौतुक व्हायला हवं. कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण पाहता वैभवत, आणि सध्या वॉर रूममध्ये आपल्या सोबत अथर्व, आणि ऑनलाईन मॅन्युअल स्कोरिंग तिकडे करतात. सेटअपवरती आपण पाहता सोम. ही सगळी टीम इकडे काम करते. अतिशय चांगलं टेलिकास्ट आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. सगळे ग्रामीण भागातील ही मुलं एकत्रित येऊन अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी टेलिकास्ट आपल्यापर्यंत पोहोचवत असताना बॅटची कडा, बॉलचा लाटिकला झोन मध्ये. वॉट अ फिनिश बाय फिल्डिंग टीम. ज्या हनुमान कातळपाडा 2 ओव्हरमध्ये अगदी आपण पाहिलं तर 25 वरती होती. त्यानंतरची 2 षटकं, ओव्हर नंबर 3 धावा खर्च झाला 4, आणि शेवटचं अंतिम षटक स्लॉग ओव्हर, तिकडे धावा खर्च झालेत फक्त आणि फक्त 5. म्हणजे लास्ट 12 बॉलमध्ये 9 रन आणि 3 विकेट्स इकडे गमावल्या टीम. आपण पाहिलं ज्या हनुमान कातळपाड्यानं, आणि टार्गेट सेट झालाय 35. 35 धावेचा पाठलाग या मैदानावरती करायचा आहे. 35चं चेस आहे. थोडासा ब्रेक आपण घेऊयात. टॉसकडे जाऊयात. तिकडे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला एका बाजूला किहीम आणि त्यांना फाईट करताना पाहायला मिळणार आहे टीम सिद्धिविनायक झिराड. इट्स सो टू प्रेझेंटेशन बॉक्स टॉस टाइम. ज्या टीमचा कॅप्टन उपस्थित नसेल प्रतिस्पर्धी टीमला टॉस विन घोषित केलं जाईल. तेव्हा DJ KRT, इट्स टाइम टू यू. आपल्याला दोन्ही कॅप्टन्स उपस्थित व्हा. बी फास्ट. आपण करणार आहोत त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल. सलामीची जोडी मैदानावरती त्वरित पाठवायची आहे.
काही क्षणात सामन्याला या ठिकाणी आपण करणार आहोत सुरुवात. मॅच ऑन. पहिला डाव संपला. धावफलकावरती धावा 34 आलेत आणि 35 धावेचं लक्ष. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. ऑल द बेस्ट दोन्ही टीम्स मैदानावरती जिंकण्याची स्वप्न आणि अभिलाषा मनाशी बागून या ठिकाणी झाले दाखल. श्री गावदेवी क्रीडा मंडळ मापगाव आयोजित गावदेवी चषक दुपारचं सत्र पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. अंपरचाला ग्रीन सिग्नल 12 वाजून या ठिकाणी आपण पाहताय. 54 मिनिटांनी पहिला बॉल खेळपट्टीवरती डिलिव्हर केला जाईल. सुना समंदर को आज बड़ा घुमाना है, उधर ही ले चलो कश्ती, जहां गावदेवी मापगांव ट्रॉफी का तूफा फिर एक बार लौटा है. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला मापगांव ग्रामस्थांच्या वतीनं आणि मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं. लेट्स प्ले. पहिला बॉल टप्पा पडला इन स्विंगर. गुडलँड स्पॉटवरनं आत येत असताना डॉट बॉलची होती समाप्ती. सिद्धिविनायक झिराडनं टॉस जिंकलाय कारण प्रतिस्पर्धी कॅप्टन समोर उपस्थित नव्हते. त्यामुळे सिद्धिविनायक झिराडला टॉस विन घोषित केलं आणि जर तुम्ही मॅचसाठी देखील लेट आलात तर तुम्हाला 2 रनची पेनल्टी आहे, याची काळजी घ्या. कारण जसं ते फिल्डिंगला उतरतील तुमची सलामीची जोडी दाखल व्हायलाच हवी. फुल टॉस बॉल, चुकीला माफी नाही. पॉवर प्ले सुरू आहे. फुल टॉस टाकाल तर किंमत मोजावी लागेल. रिझल्ट तुमच्या समोर आहे. हा येतोय चौकार. प्रशांत मापगावकर, मापगावचा फरदीन काझी म्हणून ज्याची ओळख आहे त्याचं आगमन झालं. फरदीन थोडा जास्त गोरा आहे. भाऊ आपला काळा आहे पण दिलवाला. बॉल तयार. बॅकफूटला गेले. इनफिल्डच्या वरनं क्लिअर केला. हो, बॅड लक बॅड लक बॅड लक फ्रॉम बॅटर साईड. कारण गोशांगी क्षेत्रात गेला. इतका फटका चांगला होता ना, क्लास होता. ऑन दी टॉस उभे राहिले. शॉर्ट ऑफ लेंथ होता. अगदी बॉडीवरती आत येत होता. बॅकफूटला जाऊन त्याला स्क्वेअर कट केला बॅकवर्ड पॉइंटला. पण तुम्हाला चौकार मारायचे तर स्वीपर कव्हर पासून सुरुवात होती इकडे आणि फिनिश. फुल टॉस अपील आणि डावा स्टिकला मिस करतोय. नो डाऊट ॲट ऑल. लेग स्टिकच्या बाहेर जात होता बॉल. पण नॉट आउट घोषित केलं अंपायर्सनं. अतिशय सुंदर अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते. अंपायर्सच्या भूमिकेत आपण पाहता मोहम्मद बागवान सरत आणि त्यांना साथ देतात पुरुषोत्तम भगत सर. त्यांचं देखील करूयात विशेष कौतुक. एका बाजूला भगवान सरत, दुसऱ्या बाजूला भगत सरत. दोन्ही मॅच ऑफिशियल्स अप्रतिम कामगिरी ॲज अ अंपायर्स म्हणून करत असताना. बॉल तयार. विनय राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटच्या समोर खेचला आडवा बॅटनं आणि ठोकलाय चौकार. डीप मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय खणखणीत चौकार. चौकार. चौकार.
KRD कडे एक छोटी सी गलती के बाद KRD का सॉन्ग तो असाल तर रिक्वेस्ट आहे थोडंसं पाठीवा. बाहेर असाल तर ऑल इज वेल, नो प्रॉब्लेम. जर आत असाल थोडंसं बाहेर जा. ओव्हर नंबर सुरू होती या मैदानावरती 2. षटक संपलं पहिलं. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मला 9, त्यामध्ये 2 चौकार आपण पाहिले आणि शेवटचा अंतिम बॉल जो डॉट आला तिकडे चांगलं फिनिश राहिलं. दुसरं षटक. पहिलाच बॉल कमी गतीनं टाकला होता, हलकासा आत येत होता आणि तिकडे इनसाइड एज घेऊन मागे जातो स्वतः यष्टीरक्षक तिकडे बॉलला बॅकअप करेल तोपर्यंत आपण पाहता डॉट बॉलची होतीये त्या ठिकाणी सांगता समाप्ती. लक्ष चेस करायचं 35. पहिल्या षटकात आलेत 9 समीकरण. जुनी मैदानावरती 18 चेंडू 26 बाकी आहे आणि आता 17 बॉल 26. बॅटच्या समोर मैदानाच्या बाहेर डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे असरदार, रुबाबदार, डोलदार आणि एक दमदार करके दिखाना. षटकार आणि धावफलक पुढे सरकलाय. 15 विदाउट लॉस. 15 बिनबाद ही टीम खेळतीये. अजूनही 20चा प्रवास. 16 बॉल. बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरनं काढलं, डिक्लर झोन तिकडे फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेनंतर समीकरण पुन्हा एकदा बदलेल. येणारे 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावेची गरज आहे कारण लक्ष 35 आहे. आतापर्यंत 16 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. ओव्हर नंबर सुरू आहे मैदानावरती 2. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. ऋषभ बॉलिंग करतात. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉल बॅक ड्राईव्ह स्टंपवरती जाऊन सरळ दळलाय. गोलंदाजाचा कोणताही स्पर्श त्या ठिकाणी नाही आहे त्यामुळे एक सिंगल अगदी सहजच पूर्ण केली जाईल. एका सिंगलला स्कोर पुढे जातोय. धावफलकावरती 17. अर्धा प्रवास जुनी बाकी आहे. 18 रन्सची मैदानावरती गरज आहे. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. येणारे 14 चेंडू 18 धावा. 2 बॉल जर मैदानावरती चांगले टाकतोय ना ऋषभ तर हा सामना कम्प्लिटली बॅलन्स राहील कारण अजूनही विकेट मिळाली नाहीये जे हनुमान कातळपाडा टीमला. त्यामुळे स्ट्रॉंग झोनमध्ये कनकेश्वर झिराड. कनकेश्वराच्या आशीर्वादाने ही टीम मैदानावरती उतरली आहे. अगदी या विभागातील अगदी नवसाला पावणारं, हाकेला धावणारं कनकेश्वर हे देवस्थान आहे आणि त्याच्याच आशीर्वादानं टीम खेळतीये म्हणजे धमाके. कनकेश्वराच्या पायथ्याशी झिराड नाही तर कोण करेल. मिड विकेटच्या वरतून फिल्डरला टाटा बाय बाय करत मॅचमध्ये आपला रुतबा प्रस्थापित करत षटका ठोकलाय फलंदाज संकेतनं. ना रुकी वक्त की गर्दिश न जमाना बदला पेड़ सूखा तो परिंदों ने अपना ठिकाणा बदला. नवं क्रीडांगण त्याच रुबाबात मापगाव पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे दोन्ही बॅटर्स एकाच एंडला. फलंदाज बाद. हे बरोबर नाहीये, हे बरोबर नाहीये, हे
बॅटर्स एकाच ट्रॅकवरती रनआउटची विकेट गेली आणि मैदानावरती तुम्ही पाहताय खेळाडू रन आउट झाल्यानंतर त्याचे रिॲक्शन्स काय होत तुमच्या समोरच जी बॅट मित्रांनो तुम्हाला नाव देतं. सन्मान करा आपल्या त्या बॅटचा. जे गाव तुम्हाला नाव देतं आणि ही बॅट तुम्हाला ओळख देते. आणि ज्यावेळी अशा गोष्टी घडतात, मूव्ह ऑन करायला शिका, पॉझिटिव्ह वेव्सनं पुढे जा. एखादा मिस कॉल होऊ शकतो. आयुष्यात देखील थोडीशी चूक झाली, ॲक्सिडेंट घडतो. बट आपण आपली बाईक तिथे सोडून येत नाही, ती घरी घेऊन येतो. अशा प्रकारे बॅट मैदानावरती फेकाल. ज्यावेळी ही बॅट साथ सोडेल ना, त्यावेळी आयुष्यभर विचार करावा लागेल. एकेका रन, एकेका चौकार, एकेका षटकारासाठी. कदाचित ही मिस्टेक किंवा त्या मोमेंटमुळे झाला नाही. मला आजही कृष्णा सातपुतेचा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा किस्सा आठवतो. त्यावेळी रनआउट झाला. इतक्या मोठ्या प्लसनं ज्यावेळी बॅट हातातनं अगदी फेकून दिली ना, अगदी 2 ते 3 दिवसामध्ये टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये इतकं ट्रॉल केलं गेलं कृष्णा सातपुतेसारख्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाच्या देवाला, ज्याला कुरुडवाडीचा डॉन म्हटलं जातं. त्यानं स्वतः माफी मागितली टेनिस क्रिकेटच्या तमाम लाखो चाहत्यांची. त्यानंतर 1.5 ते 2 वर्ष कृष्णा सातपुतेसारख्या एक लेजंडला आपण स्ट्रगल करताना पाहिलं एकेका चौकारासाठी. ज्याची बॅट चौकार आणि षटकारांवरती नेहमी प्रेम करत राहिली. ऑलवेज रिस्पेक्ट करा गेमचा. हे क्रिकेट तुम्हाला इतकं शिकवतं. एक खेळाडू म्हणून मोठं बनता नाही आलं चालेल, एक माणूस म्हणून नेहमी चांगलं जगा. कारण क्रिकेट भावनांसोबतचा खेळ आहे. क्रिकेट इज गेम ऑफ इमोशन, गेम ऑफ जंटलमॅन. रिस्पेक्ट करायला शिका आपला बॅटचा. फुलटॉस बॉल, फटका फसलाय. मागच्याच बॉलवरती तुम्ही बॅट फेकली. आता ही बॅट तुम्हाला मैदानाच्या बाहेर फेकायला सुरुवात करेल. विकेटची झाली आहे सुरुवात. अजून एक फलंदाज इकडे होतं. बाद आधी रन आउट आणि आता कॅच. ओटी आउट. आतापर्यंत 2 टार्गेट 35, धावफलकावरती धावा झाले 23. अजूनही इथनं बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 10 आणि 10 बॉल जिंकण्यासाठी धावा करायच्यात मैदानावरती 12. अजूनही काहीच संपलेलं नाहीये. जे हनुमान कातळपाडा इथनं करते पुनरागमन त्या मैच में बाउंस बैक ते करू शकता. जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते. सफलता उन्हें भी हासिल होती है जो वक्त और हालात पर कभी रोया नहीं करते. बाउंस बैक करावा लागेल. म्हणून तर मी नेहमी म्हणतो मुश्किलों से भाग जाना हमेशा आसा होता. हर पहलू जिंदगी का एक ना इम्तिहान होता. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में हे सारा जहा होता. इथे लढायचं आहे कातळपाडाला आपल्या अस्तित्वासाठी, जिद्दीसाठी, लढाईसाठी. आणि एक गाव 11ची लढाई, जी गावाच्या नावासाठी, सन्मानासाठी, प्राण प्रतिष्ठेनं सन्मान पणाला लावून खेळली जाते. त्या सन्मानाच्या लढाईमध्ये शेवटपर्यंत संघर्ष कातळपाडा आणि टीम कनकेश्वर जिराडला मैदानावरती करावा लागेल. 10 बॉलचा खेळ शिल्लक, 12 धावेची गरज. निखिल ऑन दी स्ट्राईक. इथे देखील बॅटची कडा. चालला बॉल मागे. शॉर्ट थर्ड मॅन डिक्लेअर झोन मध्ये. एक सिंगल मिळतीये. चांगली बॉलिंग करतोय मैदानावरती गोलंदाज. नाव लक्षात ठेवा हर्ष. काहीसा का होईना आनंद मैदानावरती त्यानं परत आणलाय. कारण सुरुवातीचे 2 बॉल कोणती धाव नाही, एक विकेट, त्यानंतर एक सिंगल. तिकडे समीकरण अगदी सोपं होतं आणि आता ते थोडंसं बॅलन्स वाटतंय. कारण स्कोर जाऊन पोहोचला 24. बॉल शिल्लक आहेत 9. रन्स बाकी आहेत मैदानावरती 11. 3 बॉल्स टाकायचे आहेत गोलंदाज हर्षला. एक मोठा फटका सजवायचा निखिलला. निखिलचा प्रयत्न तर चांगला. बॉल चालला डीप मध्ये. बॅकवर्ड स्कोर लेगला. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काहीच नाही. आणि एका सिंगल नंतर समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 10 रनची गरज आहे. थ्रिल इज बॅक. थ्रिल ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. मापगाव ट्रॉफी, गावदेवी चषक. प्रत्येक सामना चाललाय क्लोज टू क्लोज, नेट टू नेट. आणि नेल बॅटिंग फिनिश तुम्हाला मॅचेस पाहायला मिळतात. तर यायला विसरू नका मापगावचं हे सुंदर असं क्रीडांगण. फटका फसला. मिस टायमिंग. बॉल हवे. डाऊन दी बॉल फील्ड. टिपलाय जेल. संपलाय खेळ. आता रंगात रंगात आली ही मॅच. कारण समीकरण उरलंय. येणारे बॉल बाकी आहेत मैदानावरती 7. रन बाकी आहेत या ठिकाणी 10.
10 रनची गरज है। 7 बॉल 10 रन। गम न कर, जिंदगी बहुत बड़ी है। यह महफिल आज गांव देवी ट्रॉफी के तेरे लिए ही खड़ी है। बस एक बार मुस्कुरा कर तो देख, तकदीर खुद तुझसे मिलने के लिए बाहर खड़ी है। जेव्हा सामना संपेल, मैदानाच्या बाहेर विजयाचा आनंद कुणाच्या वाटाला जाईल त्याचं उत्तर काही क्षणात मिळेल। बट कौतुक व्हायला हर्षचं। 12 बॉल 13ची गरज होती मैदानावरती, तो बॉलिंग ट्रॅक वरती आला। आतापर्यंत फक्त खर्च केले धावा 3। 7 बॉल 10 रनची गरज आहे। हर्षचा महत्वाचा बॉल तो टाकला परफेक्ट, टो क्रशर बॅट अँड पॅड मध्ये आणि मॅच आता पुन्हा एकदा टर्न केली आहे हर्षच्या एक चांगल्या स्पेलनं। आणि समीकरण जे रन बॉल होतं ते आता येऊन थांबलंय। अंतिम 6 बॉल जिंकण्यासाठी 10 धावेची गरज आहे। आणि कातळपाडा बॉलिंग आवडली असेल तर एकदा हर्षसाठी टाळ्या नक्की व्हायला हव्यात। एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा परतू गाव स्वराज्याचं तख्त अरे सळसळत राहू द्या मर्द मराठ्यांचं रक्त। कारण आम्ही जन्मताच फक्त वारसदार भगव्याचे आणि शिवरायांचे आणि प्रभू श्रीरामांचे भक्त। 6 बॉलचा खेळ बाकी आहे, 10 रनची गरज आहे। कुठेही जाऊ नका। जी मॅच रन बॉल होती 12 बॉल 12, ती 6 बॉल 10 वरती येऊन थांबली आहे। शेवटचा अंतिम षटक रोहित आणि स्ट्रायकर इनला निखिल मध्ये क्षमता तो करू शकतो, बट अशी गोलंदाजी झाली तर डिफिकल्ट आहे। पहिलाच बॉल चालला यष्टी रक्षकाच्या हातात। समीकरण बदललंय। जय हनुमान कातळपाड़ा मैच मध्ये परत आली है। जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के हासिल तक तो ताज नहीं होते। अरे ढूंढ लेना अंधेरों में भी मंजिल अपनी, जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते। 5 बॉल 10, बॅटच्या समोर 4 बॉल 10। इतकंच मी तुम्हाला सांगत होतो, ही बॅट ज्यावी साथ सोडेल एकेका रनसाठी तरसाल मित्रांनो। आणि ते घडलंय। मागच्या 8 बॉल मध्ये फक्त 2 रन आलेत, ते म्हणजेच टीम जिराट साठी। जिकडे 35 चेस करताना ड्रायव्हिंग सीट वरती होती, 12 मध्ये 23 बनवले होते। समीकरण उरलाय 4 बॉल 10 रन। इथे फटका चांगलाय, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं, नाही देणार मैदान साथ। या मैदानावरती अनेकांना हसताना आणि अनेकांना रडवताना क्रीडा नगरीनं नेहमी पाहिलंय। इथे 2 रन्स आलेत, मॅच ऑन आहे। समीकरण मैदानावरती उरलाय 3 बॉल 8। जिकडे चौकार जायला हवा होता तिकडे फक्त मिळाल्या धावा 2, म्हणजे नशीब देखील कुठेतरी आता साथ फेरतय। रोहित चांगली बॉलिंग करतोय, बट निखिलला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जाऊन सामना जिंकून द्यायचा आहे। एक फटका, फुल टॉस झालीये चुकी, बट माफी दिली जाईल, बट कॅच देखील झालीये ड्रॉप। झेल सुटलाय, नशीब साथ देतय निखिलला। दुसऱ्या बाजूला फिल्डिंग टीमच्या गोलंदाजाला, बट फिल्डरला हे सगळं मान्य नाहीये, कारण आता बॉल बाकी आहेत मैदानावरती, 2 रन बाकी आहेत 7। एक गोष्ट चांगली झाली आहे, फिल्डिंग टीमसाठी कॅच सुटली, बट निखिल नॉन स्ट्रायकर एंडला थांबलाय। 2 बॉल 7 रनची गरज आहे। एक मोठा फटका, सामना शेवटच्या अंतिम बॉलवर। स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस, म्हणजे 2 बॉल आणि 7 धावा या मैदानावरती बनवायच्या आहेत। बॅटिंग करताना टीम कनकेश्वर जिराडला जय हनुमान कातळपाराच्या विरुद्ध। आयोजन आणि हा सामना आवडला असेल तर एकदा टाळ्या प्रेक्षकांनो नक्की व्हायला हव्या। शेवटच्या अंतिम 2 बॉल 7 रन, कोण जिंकेल मॅच, कातळपाडा की टीम कनकेश्वर जिराड? जय हनुमान की कनकेश्वर? 2 बॉल 7, हा फुल टॉस होता, नाही जाणार बाउंड्री लाईनच्या बाहेर। इकडे देखील मिळतीये फक्त एकच धाव। लगातारचे 2 फुल टॉस बॉल, एकही मैदानाच्या बाहेर नाही गेला। जिकडे 6 बॉल 10 रन तुम्ही चेस करताय, शेवटचा अंतिम 1 बॉल, मागचा सामना 1 बॉल 6, हा सामना देखील आला 1 बॉल 6। आज पैसा वसूल आहे, म्हणून तुम्हाला सकाळपासून सांगतोय, आज YouTube ऑन करून फक्त tenniscricket.in सोबत गावदेवी ट्रॉफी मापगाव पहा। शेवटचा अंतिम बॉल, 6 रनची गरज है। मंजिल मिले ना मिले वो तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है।
जिंदगी जख्मों से भरी है मेरे यारो, वक्त को बनाना सीख लो, हारना तो मौत से भी है, फिलहाल गाव देवी ट्रॉफी मापगाव में आकर लढना सीख लो. शेवटचा अंतिम बॉल, 6 रनची गरज. गोलंदाज की फलंदाज. प्रेशर प्रेशर प्रेशर. संपलेली नाही अजूनही मॅच. 1 बॉल 6 रन. निखिल की गोलंदाज रोहित, टीम जय हनुमान कातळपाडा की कनकेश्वर झिराड. विजयाचा गुलाल झिराडला की कातळपाडाला. व्हॉट अ मॅच. क्वालिटी मॅचेस आज तुम्हाला पाहायला मिळतात. स्टँडर्ड ऑफ क्वालिटी. अलिबाग टेनिस बॉल क्रिकेटचं ग्रामीण क्रिकेट किती सुंदर आहे हे सांगणार आजचं हे क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालंय. बॉल बाकी आहे 1, रन बाकी आहे 6. समीकरण होतं 12 बॉल 12. आता 1 बॉल 6 आणि अंतिम बॉल फलंदाज की गोलंदाज. इथे फटका चांगला, फिल्डर आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा षटकार की चौकार त्याची चर्चा सुरूच आहे. निखिलच्या बॅट मधनं आलाय हा विनिंग शॉट 6 आणि जिंकली आहे मॅच टीम कनकेश्वर झिराड. निखिलचं सेलिब्रेशन पाहण्यालायक. बघ एकच सांगेल कनकेश्वर झिराड, रिस्पेक्ट ऑलवेज युअर बॅट, ऑलवेज युअर गेम, ऑलवेज युअर लेजंड प्लेयर्स. ही मॅच कधीच संपली असती, कधीच झिराड सहज जिंकला असता. बट म्हटलं जातं ना मित्रांनो, जिंकलात तर माजू नका आणि हारलात तर लाजू नका. बॉटम लाईन ऑफ द एंड जो संघर्ष केला जय हनुमान कातळपाडानं सुपर्ब होता आणि मॅच जिंकून आता कनकेश्वर झिराड पुढच्या फेरीत आली आहे. त्यांचं करूयात स्वागत आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात निखिलला, ज्याने या मैदानावरती बनवल्या वैयक्तिक सर्वाधिक 12 धावा आणि तो निखिल ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्यानं गोल्डन 6 या मैदानावरती मारला.